नमस्कार मंडळी, मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, काल एक बातमी दिवसभर घोंगवत होती मीडियामध्ये, ती म्हणजे शरद पवार साहेबांच्या बारामतीमध्ये तिन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण देण्याचं दिलं बुवा, त्यांना जेवणासाठी आमंत्रित केलेलं आहे. आता ही काय भानगड आहे डिनर डिप्लोमॅसी शरद पवार या निवडणुकीच्या धामधुमीच्या काळामध्ये? आणि शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपल्या घरी जेवणासाठी कशासाठी बोलवली याची चर्चा होणं साहजिकच आहे मित्रांनो. कारण आपण बघतायत की मागच्या 7-8 महिन्यापासून अजित पवार साहेबांनी राष्ट्रवादी फोडली आणि त्यांचा स्वतःचा गट निर्माण झाला, त्यापासून भाजप म्हणा किंवा इतर पक्षामध्ये मोठी कटुता आलेली आपण बघितली असेल मित्रांनो. अशा याच्यामध्ये माझ्या मते 2 का 3 तारखेला काहीतरी शासकीय कार्यक्रम बारामती मतदारसंघामध्ये आहे आणि त्या निमित्त हे सगळे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीमध्ये येणार आहे आणि त्यांना जेवणाचं आमंत्रण शरद पवार साहेबांच्या घरून आलेलं आहे. स्वतः जयंत पाटील मुख्यमंत्री साहेबांकडे आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांकडे आमंत्रण घेऊन गेलेले. आता त्यांनी स्वीकारलं का नाही स्वीकारलं हे माहीत नाही मित्रांनो, त्याची काही चर्चा झालेली नाही, परंतु डिनर डिप्लोमॅसीची चर्चा बाकी मोठ्या प्रमाणात सध्या चालू आहे. आता याच्या मागचा अर्थ आपण समजून घेण्याचा जर प्रयत्न केला मित्रांनो, कालच माझ्या मते इंडिया टीव्हीचा सर्वे आला आणि त्यामध्ये बारामती मतदारसंघ हा भाजप म्हणजे अजित पवार गट आणि महायुती सरकार जिंकतंय आणि तिथं सुप्रियाताईंचा पराभव होत आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणजे ती जी जागा आहे सुप्रियाताईंची बारामती लोकसभा मतदारसंघ, तिथून सुप्रियाताईंचा पराभव होत आहेत असे एक ओपिनियन पोल म्हणून त्यांनी दाखवलेलं आहे. आता ओपिनियन पोल किती खरं असतात, किती खोटं असतात, काय असतात, किती मॅनेज असतात हे आपण जाणता मित्रांनो. आणि त्या ओपिनियन पोलची बरीचशी चर्चा सध्या प्रसार माध्यमे म्हणा किंवा वेगवेगळे राजकीय विश्लेषक करताना आपण दिसत आहेत. इंडिया टीव्हीचा तो सर्वे आपण पाहिला असेल मित्रांनो. त्याच्यामध्ये 35 जागा महायुती म्हणजे भाजप, भारतीय जनता पक्ष, शिंदे साहेबांचा शिवसेना आणि अजित पवार साहेबांचा राष्ट्रवादी गट, या तिघांमुळे 35 जागा त्यांना मिळू शकतात आणि 13 जागा महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष, अशा तिघांची मिळून 13 जागा येऊ शकतात असा तो सर्वे आपण बघा मित्रांनो. त्याच्यामध्ये त्यात दाखवलं त्या सर्वेमध्ये बारामती मतदारसंघ हा महायुती जिंकते म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गट जिंकते असं ते दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कदाचित शरद पवार साहेबांनी सगळ्यांना जेवणाला बोलवलं काय अगोदरच मॅनेजमेंट करून आपली कन्या सुप्रियाताईंना लोकसभेमध्ये पाठवण्याची तयारी करतायत काय माननीय शरद पवार साहेब, अशी चर्चा प्रसार माध्यमामध्ये होते. परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये आणखीन एक त्याचा एक किनार आहे मित्रांनो. आपल्याला माहित असेल की जे काही ब्राह्मण समाजाला 3 मिनिटात मारून टाकू किंवा त्यांची जमात नष्ट करून टाकू असं जे वक्तव्य सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं, त्या योगेश सावंत का कोण राष्ट्रवादीचा म्हणजे शरद पवार गटाचा कार्यकर्ता आहे, त्याला पोलिसांनी काल अटक केलेली आहे आणि 15 दिवस त्याला न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. त्याच्यात स्पष्ट रोहित पवार दादांनी स्पष्ट सांगितलं की हा माझा कार्यकर्ता आहे आणि त्याला वाचवणं माझं कर्तव्य आहे. म्हणजे जी काही सामाजिक घडी विस्कटण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवार गट करतोय, त्याची चर्चा थांबवण्यासाठी म्हणा किंवा हे महायुतीचे कार्यकर्ते किंवा नेते त्याच्यावर जास्त आक्रमण करू नये म्हणून काही डिनर डिप्लोमॅसीची चर्चा चालू झाली काय अशी चर्चा सध्या चालू आहे. आणि मला कळत नाही मित्रांनो की ज्या महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष महाराष्ट्रावर होतं त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध बोलणाऱ्याला किंवा त्यांच्या विरुद्ध पोस्ट टाकणाऱ्याला डायरेक्ट ते अटक करत होते, काहींना देशद्रोहीचा खटला लावत होते. आणि आपल्याला माहित असेल मित्रांनो ते आनंद कर्मुशे यांना जितेंद्र आव्हाडांच्या घरी जाऊन बेदम मारहाण केली होती, त्याची चर्चा अजून पण चालू आहे मित्रांनो. अशा काळामध्ये आपल्या नेत्यांवर अपमानस्पद म्हणा किंवा टीका केली तर त्यांना प्रत्यक्ष पोलीस कारवाई किंवा अप्रत्यक्ष हाणमार केली जात होती. त्याची उदाहरणं अजूनपर्यंत पण दिल्या जातात. आणि अशा काळामध्ये त्यांचा कार्यकर्ता डायरेक्ट मीडिया समोर येऊन किंवा एखाद्या युट्यूबच्या माध्यमातून समाजघातक कृत्य किंवा समाजाला तोडण्याची भाषा करत असेल तर त्याच्यावर कारवाई होणं
कसं चुकीचे हे रोहित पवार दादा सांगत होते. आपण ती बैठ ऐकली असेल मित्रांनो. तो माझा कार्यकर्ता आहे, त्याला सोडवणं माझं कर्तव्य. त्यांनी पोलिसांना फोन करून त्याला अटक करू नका असं काही त्याची क्लिप मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. म्हणजे आपले जे काही माझ्या मते विधानसभेमध्ये जी काही चर्चा झाली त्याच्यात एक भाजपच्या कार्यकर्त्यांनी ते प्रत्यक्ष आरोप केलेला होता रोहित पवारांवर, आणि त्या आरोपानंतर रोहित पवार दादा समक्ष येऊन तो माझा कार्यकर्ता आहे म्हणून हे आलं. म्हणजे जे काही सामाजिक घडी विस्कळण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट करतोय त्याच्यावर काही मुलामा फिरवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना जेवणाचं आमंत्रण देत आहे काय अशी शंका येते. म्हणून हे डिनर डिप्लोमसी मागे काय केलेलं आहे, काय घडलेलं आहे, काय घडणार आहे याची चर्चा सध्या प्रचंड प्रमाणात चालू आहे मित्रांनो. आणि ते आमंत्रण जर ह्या तिन्ही नेत्यांनी स्वीकारलं तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो, त्याचा इम्पॅक्ट लोकसभेच्या निवडणुकीवर होऊ शकतो काय, की काही फक्त वैयक्तिक आमंत्रण आहे यावर पण बरीचशी चर्चा चालू आहे मित्रांनो. परंतु पवार साहेबांच्या जेवणाचं आमंत्रण जर यांनी स्वीकारलं तर त्याच्या मागचा वेगळा अर्थ समाजामध्ये निघू शकतात, की राजकारण कशा प्रकारे चालतं. आणि जरांगे साहेबांनी पण हे समजून घेतलं पाहिजे. नेते लोक फक्त आपल्या भांडणात लावून देतात आणि ते बाकीवर सगळे एकामेकाच्या गळ्यात गळे घालून जेवण करतात, काय गप्पा गोष्टी करतात हे आपण बघत असेल मित्रांनो. म्हणून जे कार्यकर्ते त्यांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण कुठपर्यंत यांच्या बरोबर वाहायचे. आता ते योगेश सावंतला अटक झाली, जो काय राष्ट्रवादीचा तथाकथित कार्यकर्ता आहे. आता त्याचं पुढे काय होईल हे दिसेलच आपल्याला मित्रांनो. कारण प्रत्यक्ष समाज तोडण्याची भाषा किंवा एखाद्या समाजाची हत्या करण्याची, 3 मिनिटात तो समाज महाराष्ट्रातून संपून टाकण्याची जी भाषा केली त्याच्यावर कारवाई होणं साहजिकच आहे मित्रांनो. म्हणजे आणि एवढं भडक बोलून सुद्धा त्याचं समर्थन करणारी राष्ट्रवादी काँग्रेसला लोकांनी काय करायचं. यामुळं ते काय बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रियाताईंचा होणारा पराभव टाळण्यासाठी किंवा ह्या सगळ्या घटना घडल्या याच्यातून एक सेफ होण्यासाठी ही डिनर डिप्लोमसी सध्या शरद पवार साहेबांनी आखली काय अशी शंका येते माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला. परंतु राजकारण बाकी निर्दयी असतं हे बाकी निश्चित आहे मित्रांनो. राजकारणामध्ये काय होईल सांगता येत नाही. आपण निवडून येण्यासाठी कोणत्या थराला लोक जातील आणि काय करतील सांगता येत नाही. आपल्याला माहित असेल 14च्या लोकसभेमध्ये शरद पवारांची पंतप्रधान मोदींची सभा बारामतीमध्ये होणार होती, परंतु पवार साहेबांनी फोन करून ती सभा रद्द करायला लावली. त्याच वेळेस सुप्रियाताईंचा पराभव झाला असता असं म्हणतात. आता देव जाणे काय होईल ते. पवार साहेबांनी मोदी साहेबांना फोन केल्यानंतर ती सभा रद्द झाली की काय. परंतु आता मात्र जवळजवळ 2-3 वर्षापासून बारामती जिंकण्याचं स्वप्न भाजप बघतोय आणि त्याच्यासाठीच त्यांनी अजित पवार साहेबांचा गट तोडलेला असं पण म्हणतात. आणि बघूया मित्रांनो इंडिया टीव्हीचा सर्वे खरा होतो का काय. आणि याच्यामध्ये महाविकास आघाडीला फक्त 13 जागा दाखवलेल्या आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 40 जागा जिंकू शकतो. तर या सगळ्या एकमेकांचा दावे प्रतिदावे सध्या आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पण या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठी घटना म्हणजे पवार साहेबांची डिनर डिप्लोमसी. याच्यातून काय पुढे निघतं हे पाहण्यात मोठी गंमत आहे मित्रांनो. विषय जर आवडला आपल्याला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.